जे की आपली नपुसंकता येते ती परमनंटली चांगली होऊ शकते। जर तुम्हाला विदाऊट व्हायग्रा किंवा विदाऊट एनी मेडिसिन जर नपुसंकतेवर जर चांगलं काही त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत आणि त्याचे लॉंग टर्मला दुष्परिणाम आहेत, तुम्हाला पण जर लैंगिक समस्या असतील किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा नपुसंकता याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल, जर खरोखर तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आणि त्याचं कार्य जे आहे व्हायग्राचं ते हळूहळू बंद होऊ शकतं आणि त्यामुळं तुम्हाला परमनंट नपुसंकता येऊ शकते। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण जर लैंगिक समस्या असतील किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा नपुसंकता याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर आजपासून तुम्ही नक्कीच व्हायग्रा औषधी घेण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका। कारण त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत आणि त्याचे लॉंग टर्मला दुष्परिणाम आहेत, रेजिस्टन्स आहे किंवा ॲडिक्शन आहे। हे सगळं टाळण्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे मी मोडस शॉकवेव्ह थेरपी। जर खरोखर तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला माझ्या या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मी चांगलं सायंटिफिक इन्फॉर्मेशन किंवा मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा। मित्रांनो, आजचा विषय जो आपला आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंकता। आता बऱ्याच लोकांना जर नपुसंकता आढळली, जसं ग्रेड 1 ग्रेड 2 नपुसंकता असते, जे की तुम्हाला माहीत नसतं की हे जे सुरुवातीला ट्रीटमेंट असतात यासाठी तुम्हाला व्हायग्रासारखी औषधी घ्यायची गरज नाही, कारण की कालांतराने त्याची सवय लागून शकते आणि त्याचं कार्य जे आहे व्हायग्राचं ते हळूहळू बंद होऊ शकतं आणि त्यामुळं तुम्हाला परमनंट नपुसंकता येऊ शकते। म्हणून जर तुम्हाला विदाऊट व्हायग्रा किंवा विदाऊट एनी मेडिसिन जर नपुसंकतेवर जर चांगलं ॲडव्हान्स थेरपी जे फॉरेनला यूज करतात ती जर पाहिजे असेल तर ती मी माझ्या क्लिनिकला इंट्रोड्यूस केली आहे। त्याला म्हणतो आम्ही मोडस शॉकवेव्ह थेरपी। ही फोकल शॉकवेव्ह थेरपी आहे। याचं डीप म्हणजे पेनिट्रेशन चांगलं आहे। हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर काम करतं आणि याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, कारण की पूर्ण युरोपियन कंट्रीमध्ये या मशीननं धुमाकूळ घातलेला आहे। कारण व्हायग्रापेक्षा पण तिथले जे पेशंट असतात याला खूप जास्त महत्त्व देत आहेत, कारण की याचे कोणतेही दुष्परिणाम नाही, कोणतेही तुम्हाला औषध घेण्याची पण गरज नाही। पण एक नक्की आहे की थोडीशी खर्चिक असल्यामुळं याला थोडंसं आपल्या भारत देशामध्ये ॲक्सेप्टन्स जितकं पाहिजे तितकं मिळत नाही, कारण की या 12 सिटिंग घेणं गरजेचं असतं। आठवड्यातून 2 सिटिंग घ्यावं लागतात आणि 6 आठवडे ही ट्रीटमेंट करून घ्यावी लागते। पण या ट्रीटमेंटमुळं काय होतं की आपल्या जे इंडियाकडचं जे रक्तवाहिन्यांचं जे जाळं असतं त्या जाळामधले प्लाक निघतात, त्या जाळ्यामध्ये नवीन नसा होतात आणि आपल्या स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ चांगली होते आणि त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढून जे की आपली नपुसंकता येते ती परमनंटली चांगली होऊ शकते। तर मित्रांनो, जर तुम्ही पण जर व्हायग्रा टॅब्लेट घेण्याचा विचार करत असाल तर इथंच थांबा। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा दृष्टिकोन एकच असतो की जे काही ॲडव्हान्स थेरपी तुमच्या लैंगिक आयुष्य चांगलं करण्यासाठी जे की माझ्या क्लिनिकमध्ये येतात त्याच्याविषयी मी नेहमी तुम्हाला माहिती द्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत असतो आणि तो पण प्रामाणिक प्रयत्न करतो। मित्रांनो, खरोखर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ज्या तुमच्या मित्रांना नपुसंकतेचा त्रास असेल त्यांना नक्कीच शेअर करा, त्यांना पण याचा बेनिफिट करून द्या। धन्यवाद मित्रांनो।